विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कसे आहात? सगळ्यांची तयारी आता आपल्याला 12वी साठी जोरात आपल्याला काय करायची मित्रांनो, तयारी करायची. तर मी तुमचा सगळ्यांचा मॅथ्स हा सब्जेक्ट एकदम डिटेल पासून मित्रांनो करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स आलेच पाहिजे. काय आउट ऑफ मार्क्स आलेच पाहिजे. तर मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला नक्कीच काय जास्तीत जास्त मित्रांनो 12th काय देणार आहे, पर्सेंटेज देणार आहे. तर मित्रांनो बघा, मागच्या लेक्चर मध्ये आपण 12th फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक त्याचा आपण त्या चॅप्टर मध्ये स्टेटमेंट काय असतं, नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह, तर त्याचं आपण काय मित्रांनो लेक्चर घेतलंय. जर ते कोणी बघितलं नसेल तर ते काय मित्रांनो आधी तुम्ही काय करून घ्यायचंय, बघून घ्यायचंय. काय करायचंय, आधी बघून घ्यायचंय. ओके. तर मित्रांनो आज आपण आजच्या लेक्चर मध्ये 1.2 आधी 1.2 का घेतोय, 1.1 ही थिअरी आहे. ओके, ते पण आपण घेणार आहोत. पण तुम्हाला काय आधी इंटरेस्टिंग त्याला काय मार्क कमी, म्हणजे ते 2-2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत किंवा 1-1 मार्काला देखील 1.1 मध्ये विचारतात. ओके, पण हा जो पुढचा जो आजचा जो आपला जो ह्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय एक तर 3 मार्काला देखील क्वेश्चन विचारू शकतात किंवा 4 मार्काला देखील. म्हणून मी काय आधी हे एक्सरसाइज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा मग काय सांगितलं आपल्याला, कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल. म्हणजे आपल्याला मित्रांनो काय ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. काय ट्रूथ टेबल. ओके, फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. एक्सरसाइज 1.2 मधला पहिल्या क्वेश्चनचा पहिला हा क्वेश्चन आहे मित्रांनो. मग मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ओके, तरी एकदा मी रिवाइज करून देतो. काय करून देतो, रिवाइज. ओके, सगळ्यात आधी आपण उलटा व्ही म्हणजे अँड म्हणतो. ओके मित्रांनो, अँडला काय, एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असतं, फॉल्स. ओके, एक जरी फॉल्स असेल, ओके, एक जरी, मागच्या याच्यावरती मी लिहितो वाटल्यास काय बघा, किंवा इथेच काय साईडला अँडला काय, एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असतं, फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असतं, फॉल्स. ओके, नंतर मित्रांनो व्ही म्हणजेच काय, ऑर. ऑरला काय, एक जरी ट्रू असेल, एक जरी ट्रू असेल तर आन्सर काय असतं मित्रांनो, ट्रू. काय असतं, ट्रू. नंतर हा एरो म्हणजे काय, इफ देन. हा एरो म्हणजे काय, इफ देन. इफ देनला काय मित्रांनो, काय जर ट्रू नंतर फॉल्स असेल, काय ट्रू नंतर फॉल्स असेल तरच मित्रांनो आन्सर काय असतं, फॉल्स. तरच आन्सर काय असतं, फॉल्स. ओके, आणि दोघं साईडला एरो असतात त्याला आपण काय म्हणतो, इफ अँड ओनली इफ. काय, इफ अँड ओनली. याला काय, जर दोघं सेम असतील, दोघं सेम असतील तर मित्रांनो आन्सर काय असतं आपलं, ट्रू. अदरवाईज फॉल्स. ओके, एकदम सोपं आहे. मागच्या लेक्चर मध्ये एकदम छान प्रकारे काय सांगितलंय. ओके, तरी एकदा रिवाइज करून दिला. अँडला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. ऑरला काय, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. इफ देनला काय, जर ट्रू नंतर फॉल्स असेल तरच काय, फॉल्स. ओके, आणि काय, इफ अँड ओनली इफला दोघं सेम असतील तर काय, ट्रू. मग आता आपण बघूया याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे. मग मित्रांनो आता इथे काय पी आणि क्यू दिसत आहेत, म्हणून पी क्यू हे दोघं लिहून घ्यायचे. ओके, जेव्हा दोन असतील, कालच्या याच्यात सांगितलंय पीचं काय असतात, TTFF. काय, पीचं TTFF. क्यूचे TF. क्यूचे TF. हे फिक्स आहे. हे काय, फिक्स आहे. ओके, प्रत्येक क्वेश्चन मध्ये हे फिक्स आहे. जेव्हा पी आणि क्यू दोनच असतील तेव्हा काय, पीचं TT 2 ट्रू 2 फॉल्स, क्यूचं 1 ट्रू 1 फॉल्स. ओके, क्लिअर. आता इथे मग काय, दोघं घेत चालायचे. काय आधी, आता इथं दोघं एक एक्स काय, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट आहे ना, मग आधी आतला ब्रॅकेट काय, पी इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे, हा ब्रॅकेट घेतला, पी इम्प्लाइज क्यू. मग याच्यानंतर बाहेरचा ब्रॅकेट काय, पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. ओके, एक एक ब्रॅकेट बाहेरचा घेत चालायचा. झाला. ओके, हा पूर्ण झाला. मग आता पूर्ण क्वेश्चनचा पूर्ण ब्रॅकेट हा, आणि त्याला इम्प्लाइज काय, पी. ओके, काय बघा मग,
P implies Q, ओके, and Q, ओके, and Q, आणि याला पूर्ण याला काय मित्रांनो ब्रॅकेट, आणि नंतर इम्प्लाइज काय P, ओके, एक एक घेत चलायचं. तर मग आता आपण काय याचा पूर्ण जो मेन क्वेश्चन आहे तो शेवटी टेबल आला पाहिजे. ओके, क्लिअर. मग याचा काय आपल्याला ट्रूथ टेबल काय करायचं मित्रांनो ड्रॉ करायचं आहे. ओके, काय येईल बघा. ओके, मग आता चला काय पहिला काय P इम्प्लाइज Q. इम्प्लाइज ला काय मित्रांनो इफ देन लाच काय मी इम्प्लाइज म्हणतोय. ओके, काय P इम्प्लाइज Q. इफ देन ची कंडिशन काय ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स आहे का मित्रांनो नाही, मग काय ट्रू. इथं ट्रू नंतर फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स. ओके, ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही ट्रू. ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू. क्लिअर, एकदम सोपं आहे. आता काय पुढे हा याला काय असं छोटं असं हे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कन्फ्युज नाही होत. कोण कोण आहे हा आणि काय क्यू. या दोघांमध्ये काय अँड आहे, या दोघांमध्ये काय अँड आहे. ओके, मग अँडला काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथं आहे का नाही म्हणून ट्रू. इथे आहे का यस एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथं आहे का नाही. इथे एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स येईल मित्रांनो. काही डाऊट. आणि आता शेवटी काय हे म्हणजे या चार आणि पी कोण पी या दोघांमध्ये काय मित्रांनो इफ देन काय इफ देन. इफ देनला मित्रांनो जो आधी त्याच्याच कडे आधी बघायचं कारण आधी ट्रू पाहिजे असतो ना. मग काय आधी कोण आहे इकडे हा, मग त्याच्यानंतर पी. आधी हा आणि पी काय ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स. मग ट्रू नंतर इथं फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू. ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू. ट्रू नंतर फॉल्स आहे का यस फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्रू. झाला आपला ट्रूथ टेबल काय झाला ड्रॉ करून झाला. ओके, इझी मित्रांनो. ओके, 3 मार्काला क्वेश्चन विचारू शकतात. समजलंय, एकदम सोपं आहे. ओके, जसं जसं क्वेश्चन घेत चालू तसं तसं अजून काय एकदम डोक्यात फिट होत जाईल. ओके, सोडवणार. मग आता पुढचा क्वेश्चन काय करायचं मित्रांनो बघा. जेवढे दिसतील पी क्यू दोघांचं घेऊन घ्यायचं. मग एक 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 काय ब्रॅकेट घेत चालायचं. दोघं आधी आतला ब्रॅकेट, मग त्याच्यानंतर बाहेरचा ब्रॅकेट, मग त्याच्यानंतर पूर्ण ब्रॅकेट. जो मेन क्वेश्चन आहे तो शेवटी त्याचा शेवटी कॉलम आला पाहिजे. ओके, क्लिअर झालं. मग आपलं काही डाऊट क्लिअर इझी आहे. जायचं पुढे. आता पुढचा काय दिलंय बघा. कन्स्ट्रक्ट सेम आहे बघा. काय दिलंय कोण कोण पी आणि क्यू. आता इथं आर पण आहे मित्रांनो. कोण आहे आर पण म्हणजे इथं 3 आहेत. काय आहे 3 आहेत बघा. मग पी क्यू आर झाले तिघ. आता दोघं कोण कोण आहे पी अँड क्यू. इकडे कोण आहे पी अँड क्यू. इकडे कोण आहे क्यू आर आर. दोघं ब्रॅकेट झाले. आणि या दोघं ब्रॅकेट मध्ये कोण आहे इफ अँड ओनली इफ. काय पी अँड क्यू इफ अँड ओनली इफ कोण आहे क्यू आर आर येतील एवढे. ओके, जो मेन क्वेश्चन आहे तो शेवटी कॉलम आला पाहिजे त्याचा. ओके, मग मित्रांनो आता किती इथं 3 आहेत पी क्यू आर. जेव्हा 2 असतील पी आणि क्यू तेव्हा टोटल किती येतील व्हॅल्यू 4. 1 2 3 4 बरोबर आहे. पण आता जेव्हा 3 असतील तेव्हा व्हॅल्यू टोटल किती असतील मित्रांनो 8. किती असतील 8. किती 8. कशा येतात हे 8 बघा. काय एक तर ट्रू आणि फॉल्स दोनच येतात ना आपल्याकडे. ट्रू आणि फॉल्स म्हणजे हे 2. आता इथे सेंटेन्सेस किती 1 2 3 मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं. मग 2चा क्यूब किती 8 म्हणजे टोटल रिझल्ट किती येतील इथं 8 येतील. आता पी मागच्या क्वेश्चन मध्ये 2च होते पी आणि क्यू
म्हणून 2 होते म्हणून वरती 2, 2चा स्क्वेअर किती 4, म्हणून टोटल व्हॅल्यू किती आल्या होत्या 4. पण इथे किती 3 आहेत पी क्यू आर, म्हणून 2चा क्यूब किती 8. हे असं ओरिजिनली येतं, पण हे तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही. ओके क्लिअर. मग टोटल जेव्हा 3 असतील तेव्हा व्हॅल्यू टोटल किती येतील 8. जेव्हा 2 असतील टोटल व्हॅल्यू किती येतील मित्रांनो 4. डोक्यात फिट झालं. जेव्हा पी आणि क्यू दोनच असतील तेव्हा टोटल व्हॅल्यू किती येतील 4. कोणत्या 4? या मी सांगतोय 1 2 3 4, म्हणजे टेबलमध्ये 4 येतील. ओके क्लिअर. पण जेव्हा 3 असतील पी क्यू आर तर टोटल व्हॅल्यू किती आल्या पाहिजे 8. मग आता ह्या 8 कशा काढायच्या बघा. कधी पण अर्धे अर्धे करून घ्यायचे. काय करून घ्यायचे? अर्धे अर्धे. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा 4 होते केले होते ना अर्धे, 4चे अर्धे किती 2. 2 ट्रू आणि 2 फॉल्स. पहिले आधी ट्रू लिहितो मग फॉल्स लिहितो. मग 2 ट्रू 2 फॉल्स लिहिले होते बघा. चेक करा. 2 ट्रू 2 फॉल्स. परत 2च्या अर्धे किती 1. 2च्या अर्धे किती 1. 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. इकडे क्यू मध्ये लिहिले होते बघा 1 ट्रू 1 फॉल्स. ओके क्लिअर. मग आता इथे 8 आहे. मग सेम 8चं काय अर्धे कोण येतील? 8चा हाफ कोण 4. 4 ट्रू 4 फॉल्स. 4 ट्रू 4 फॉल्स. मग बघा पहिले आधी ट्रू लिहितो. ट्रू ट्रू टी टी झाले का 4 टी. यस. आता 4 फॉल्स. 1 2 3 4. काही डाऊट मित्रांनो? ओके क्लिअर. आधी आपण आता हा टेबल बनवून घेऊ. ओके. आता हे झाले कोणाचे? पी चे 4 ट्रू 4 फॉल्स. आता क्यू च काय अर्धे अर्धे करत जायचे. 4च्या हाफ किती मित्रांनो 2. 2 ट्रू 2 फॉल्स. 2 ट्रू 2 फॉल्स. ओके. मग पहिले 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स. परत 2 ट्रू 2 फॉल्स. ओके क्लिअर. आता आर साठी 2च्या परत हाफ किती 1. 1 ट्रू 1 फॉल्स. ओके. 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. आहे सोपं? किती सोपं आहे? ओके. मग आता जेव्हा 3 असतील पी क्यू आर तेव्हा हा टेबल हे फिक्स असणार. जेव्हा 2 साठी 2 ट्रू 2 फॉल्स. पी साठी. क्यू साठी 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. ओके. जेव्हा 2 असतील तेव्हा हे फिक्स आहे. ओके. जेव्हा 3 असतील तेव्हा हे फिक्स आहे. 4 टी 4 एफ. 2 टी 2 एफ. 1 टी 1 एफ. ओके झालं. हे सुरुवातीचं आता 3 होते म्हणून हे बेसिक सांगितलं. क्लिअर. आता राहील मग लक्षात. ओके. मग आता काय आहे? कोणाकोणामध्ये अँड आहे? कोणाकोणामध्ये अँड आहे मित्रांनो? बोला बोला बोला. पी आणि क्यू मध्ये काय आहे? अँड. अँडला काय? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग एक जरी फॉल्स आहे का? नाही, म्हणून टी. एक तरी फॉल्स आहे का? नाही, म्हणून टी. एक तरी फॉल्स आहे का? यस, म्हणून यप. 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 किती सोपं आहे. ओके. आता काय पुढचा टेबल क्यू आणि आर मध्ये काय? ऑर.
क्यू आणि आर मध्ये काय आहे ऑर. ऑरला काय एक जरी ट्रू असेल तर ट्रू. मग क्यू आणि आर मध्ये आहे का एक तरी टी. यस. एक तरी टी आहे का. यस. एक तरी टी आहे का. यस. इथं आहे का नाही. इथं आहे का यस. इथं आहे का यस. इथं आहे का बाबांनो यस. इथं आहे का नाही. मग फॉल्स लिहा. क्लिअर. किती सोपं आहे. क्लिअर. आता शेवटी काय राहिलं पोरांनो पी अँड क्यू कुठं दिसतंय इथं आणि क्यू आर आर कुठे दिसतंय इथं. दोघांमध्ये काय डबल एरो. डबल एरो म्हणजे काय इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ ची कंडिशन काय होते दोघं सेम सेम असतील तरच ट्रू. दोघं सेम सेम असतील तरच ट्रू. आहे का दोघं सेम. यस म्हणून ट्रू. दोघं सेम आहेत का म्हणून ट्रू. इथं दोघं सेम आहेत का नाही फॉल्स. दोघं सेम आहेत का यस म्हणून ट्रू. दोघं सेम आहेत का नाही म्हणून फॉल्स. दोघं सेम आहेत का नाही म्हणून फॉल्स. दोघं सेम आहेत का नाही म्हणून फॉल्स. दोघं सेम आहेत का यस म्हणून ट्रू. किती सोपं आहे. क्लिअर. समजलंय. ओके. इझी आहे. बोला. येईल आता येईल. आणि किती मस्त आहे. बोर होणार आहे का नाही. किती इझी आहे. मग आता तुम्ही माझ्यासोबत क्वेश्चन सोडवा. चला 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 चला. आता इथं क्वेश्चन मध्ये सर हे असं सिम्बॉल काय हे नागोबा. नागोबा डुला याला लागला. असा सिम्बॉल म्हणजे काय नाग. असा सिम्बॉल म्हणजे काय नाग नका म्हणून निगेशन. काय निगेशन. याला काय म्हणतो आपण निगेशन. ओके. सापासारखा सिम्बॉल आहे ना. ओके. म्हणून नाग. नागोबा डुला या लागला. काय बघा निगेशन. निगेशनला काय मित्रांनो निगेशन म्हणजे काय अपोजिट. म्हणजेच काय ट्रूला काय घ्यायचं ट्रूचं निगेशन काय घ्यायचं फॉल्स. फॉल्सचं निगेशन काय घ्यायचं बाबांनो ट्रू. निगेशन म्हणजे काय अपोजिट. ओके. ट्रूचं फॉल्स. फॉल्सचं ट्रू. क्लिअर. इझी आहे निगेशन. ओके. मग जिथं निगेशन असेल ट्रू असेल ट्रूचं निगेशन फॉल्स. फॉल्स असेल फॉल्सचं निगेशन ट्रू. इझी आहे. मग चला 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 नागोबा इझी आहे. यस 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 यस. मग बघू आपण आता. ओके. चला टेबल ड्रॉ करा. कोण कोण आहे दोनच आहे पी आणि क्यू. इथं आर आहे का नाही. मग आरला घ्यायचं नाही. पी आणि क्यू. पी आणि क्यू. ओके. क्लिअर. मग पी चे काय जेव्हा दोन असतील तेव्हा बोला बोला टीटी एफ एफ. टीटी एफ एफ. क्यू चे टी एफ टी एफ. टी एफ टी एफ. ओके. क्लिअर. आता सिंगल इथं दिसतोय क्यू सोबत काय निगेशन. मग तो सिंगल वाले आधी लिहून घ्यायचे. सिंगल वाले लिहून घ्यायचे. ओके. अजून कोणी निगेशन आहे का कोणासोबत नाही. आता सिंगल वाले लिहून झाले पोरांनो. आता डबल वाले कोण कोण आहे डबल. डबल चलो चलो. कोण कोण आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड निगेशन ऑफ क्यू झाला हा डबल. इकडे डबल कोण दिसतंय पी इफ देन क्यू. झाले डबल डबल. आता हे दोघं झाले पूर्ण झालं. मग आता ओरिजिनल क्वेश्चन याच्यात आणि याच्यात काय आहे इफ अँड ओनली इफ. याच्यात आणि याच्यात काय आहे इफ अँड ओनली. चला शेवटचा कॉलम हा जो ओरिजिनल क्वेश्चन आहे मित्रांनो तो असला पाहिजे. ओके. पी अँड निगेशन ऑफ क्यू दोघांमध्ये काय आहे इफ अँड ओनली इफ. कोण आहे पी अँड क्यू. सोपं आहे टेबल ड्रॉ करणं. ओके. क्लिअर. मग चला टेबल ड्रॉ करा. चला 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 चला. ओके. चलो चलो. निगेशन ऑफ क्यू. निगेशन म्हणजे काय कोणाचं निगेशन आहे क्यूचं निगेशन. याचं निगेशन. निगेशन म्हणजे काय ट्रूचं फॉल्स. फॉल्स ट्रू.
ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू. नागोबा सोपं आहे. ओके, आता कोणाकोणामध्ये अँड आहे मित्रांनो? पी आणि निगेशन ऑफ क्यू याच्यात काय आहे? अँड. ओके, अँड ला काय? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स आहे का दोघांमध्ये? यस. इकडे नाही म्हणून ट्रू. इकडे यस फॉल्स आहे. इकडे दोघांमध्ये यस एक फॉल्स आहे. यस. ओके, येईल. आता काय? पी आणि क्यू मध्ये काय आहे? इफ देन. पी आणि क्यू मध्ये काय? इफ देन. मित्रांनो इफ देन ला काय बघा, आता बाकीच्यांना काय समजा, आता इथं पी अँड निगेशन ऑफ क्यू होतं. आधी कोण होता? पी आणि नंतर होता निगेशन ऑफ क्यू. इथे काय फिक्स आहे, कुठेही काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. पण मित्रांनो इथे काय ट्रू नंतर फॉल्स, म्हणजे आपल्याला असंच सेम पाहिजे ना, म्हणून आधी इकडंच बघायचं. आधी जो आहे ना इफ देन ला काय, आधी जो आहे ना त्यालाच आधी घ्यायचं. समजा तुम्ही आधी क्यू ला पकडला आणि पी ला, मग ते उलट होऊन जाईल. ओके, कारण इथं फिक्स कंडिशन काय हेच पाहिजे असंच्या असं. मग आधी कोण आहे? पी. मग पी लाच आधी घ्यायचं, मग नंतर कोण आहे? क्यू. मग पी आणि क्यू मध्ये काय ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स दिसतंय का? नाही म्हणून ट्रू. ट्रू नंतर फॉल्स दिसतंय का? यस म्हणून फॉल्स. इथं ट्रू नंतर फॉल्स दिसतंय का? नाही म्हणून ट्रू. ट्रू नंतर फॉल्स दिसतंय का? नाही म्हणून ट्रू. क्लिअर? ओके, क्लिअर? काही डाऊट? ओके, आता फक्त आणि फक्त हे काय फायनल कोण आहे? हे याच्यात आणि याच्यात काय रे? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ ला काय दोघं सेम असतील तर ट्रू. दोघं सेम आहेत का? नाही म्हणून फॉल्स. 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 ओके, काही डाऊट? समजलंय? इझी मित्रांनो, क्लिअर? हा झाला आपला तिसरा क्वेश्चन देखील काय झालाय आपला? कम्प्लीट. काय झालाय? कम्प्लीट. इझी आहे. चला पुढे, चला पुढे, चला 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 चला. पुढचा क्वेश्चन काय आहे? आता बघा इथे 3 आहेत. काय? पी क्यू आर. पी क्यू आर. ओके, मग काय? पी चे काय जेव्हा 3 असतील तेव्हा पी चे काय 4 टी 4 एफ. 4 टी 4 एफ. बरोबर आहे मित्रांनो? ओके, क्यू चे 2 टी 2 एफ. ओके, 2 टी 2 एफ येईल मित्रांनो असं. ओके, आर च काय 1 टी 1 एफ. 1 टी 1 एफ. 1 टी 1 एफ. 1 टी 1 एफ येईल. काही डाऊट? ओके, झाले सिंगल सिंगल. आता डबल. डबल कोण आहे? क्यू अँड आर. कोण आहे? क्यू अँड आर. ओके, आता जर निगेशन असेल त्याला तर ते परत घ्यायचं, कारण निगेशन चेंज होऊन जातं ना. निगेशन कोणासोबत आहे? क्यू अँड आर सोबत काय आहे? निगेशन. ओके, काही डाऊट? आता हा इकडचा झालाय, इकडचा पण आपल्याकडे या दोघांमध्ये काय आहे? इफ देन. दोघांमध्ये काय? इफ देन. ओके, पी इफ देन काय? निगेशन ऑफ क्यू अँड आर. बरोबर आहे मित्रांनो? ओके, जो मेन क्वेश्चन आहे तो शेवटी आला पाहिजे. ओके, क्लिअर? चला टेबल ड्रॉ करा. ओके, चला 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 ड्रॉ करूया आता टेबल. ओके, काय क्यू आणि आर मध्ये काय? अँड. क्यू आणि आर मध्ये काय? अँड. अँड ला काय एक जरी फॉल्स असेल तरच फॉल्स. आहे का इथे? नाही ट्रू. आहे का इथे? यस म्हणून फॉल्स. इथे आहे का? यस म्हणून फॉल्स.
इथं यस म्हणून फॉल्स, इथे नाही ट्रू, इथे यस म्हणून फॉल्स, इथे यस म्हणून फॉल्स, इथे यस म्हणून फॉल्स येईल असं. ओके. आता काय याला काय निगेशन कोण आहे? नागोबा. ओके. मग काय नागोबाला काय रे? ट्रूचं काय? फॉल्स. निगेशन म्हणजेच काय? ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. मग काय ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू येईल असं. इझी मित्रांनो. ओके. क्लिअर. आता काय कोणाकोणामध्ये हा आणि पी, कोण? पी. याच्यात काय मित्रांनो? इफ देन. इफ देनला काय? जो आधी ना, इफ देनला जो आधी ना त्यालाच आधी घ्यायचं इकडं, आणि मग हाय काय? इफ देनला काय? ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स. मग ट्रू नंतर फॉल्स आहे का? यस म्हणून फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही म्हणून ट्रू. 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 ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही म्हणून ट्रू येईल असं. ओके. इझी आहे. झाला आपला हा पण टेबल काय झाला? ड्रॉ झाला. किती आरामात क्वेश्चन चढवतोय. म्हणेल का कोणी मॅथ अवघड आहे? अजिबात नाही. सुहास सर आहे तर सब कुछ इझी आहे. जायचं पुढे. क्लिअर. चला 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 बघा काय आहे? कोण कोण आहे? दोनच आहे. मग दोनच घेऊया आपण. पी क्यू. पी चे काय? टी टी एफ एफ. दोनच आहेत ना, म्हणून टी टी एफ एफ. क्यू च टी एफ टी एफ येईल असं. चला 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 चला. क्लिअर. आता काय? निगेशन वाले आधी घेऊन घ्या. निगेशन कोण कोण आहे? निगेशन ऑफ पी पण आहे आणि निगेशन ऑफ क्यू पण आहे. निगेशन असतील तर आधी निगेशन घेऊन चला. ओके. सर मग आमचं इकडे तिकडे झालं तर चालेल का? म्हणजे आम्ही आधी हा इथे आधी लिहिला, हा आधी नंतर लिहिला, चालेल, काही फरक पडत नाही. फक्त जो मेन क्वेश्चन आहे तो शेवटी राहिला पाहिजे कॉलम मध्ये. ओके. चलो चलो चलो. कोण आहे आता? डबल 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 डबल. चला 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 चला. कोण आहे? पी ऑर निगेशन ऑफ क्यू. चला चला. याच्यानंतर आतलं बाहेरचा ब्रॅकेट कोण आहे? याच्यात आणि क्यू मध्ये काय? अँड. चला चला चला. पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड क्यू. चला चला. झालं. हा ब्रॅकेट पण झाला. आता ह्या आणि निगेशन ऑफ पी मध्ये काय? अँड. मेन क्वेश्चन कोण आहे? निगेशन ऑफ पी अँड कोण आहे? पी ऑर निगेशन ऑफ क्यू. पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड क्यू. ओके. सोपं आहे टेबल बनवणं. चला चला चला. चला चला चला. कोण आहे? नागोबा. कोणासोबत आहे? पी सोबत. मग काय? ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू येईल असं. आता कोणासोबत निगेशन आहे? क्यू सोबत. चला क्यूच निगेशन. ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू येईल असं. ओके. आता काय? ऑर. ऑर कोणाकोणामध्ये? पी आणि निगेशन ऑफ क्यू. पी आणि निगेशन ऑफ क्यू. ऑरला काय? एक जरी ट्रू असेल तर ट्रू आहे का? यस. ट्रू आहे का? यस. ट्रू आहे का? नाही. फॉल्स आहे का? यस. ट्रू. ओके.
आता पुढे काय, हा म्हणजेच कोण, हा याच्यात आणि निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू याच्यात काय नाही, कोण आहे फक्त अँड क्यू आहे, क्यू आहे, निगेशन ऑफ क्यू आहे का, नाही, मग चला फक्त कोण आहे, क्यू. ओके, क्यू. ओके, हा आणि क्यू, हा आणि क्यू बरोबर आहे. याच्यात काय मित्रांनो, अँड कोण आहे, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग इथं बघा एक तरी फॉल्स आहे का, नाही, म्हणून ट्रू. एक तरी फॉल्स आहे का, यस, म्हणून फॉल्स. एक तरी फॉल्स आहे का, यस, म्हणून फॉल्स. एक तरी फॉल्स आहे का, यस, म्हणून फॉल्स. येईल असं, वाव, क्लिअर. आता एकच राहिलं कोण, याच्यात हा ब्रॅकेट म्हणजे हा आणि निगेशन ऑफ पी. याच्यात काय आहे, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग बघा एक तरी फॉल्स आहे का, यस. 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 किती इझी आहे. ओके, येईल मग कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल म्हटलं तर येईल मित्रांनो, जेव्हा असा क्वेश्चन असेल कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल, आपल्याला असा एक काहीतरी पॅटर्न दिलेला असेल, विचारतात मित्रांनो बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावरती एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो, फिक्स असतो. ओके, येईल मग आपल्याला वर्षभर लक्षात ठेवायचंय. ओके, क्लिअर, इझी आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुमचं काय पूर्ण मॅथ्स घेतलं जाईल. ओके, तर भेटूया मग पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.